हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज कोणता ॲक्सिडेंट झाला आमच्यासोबत तेही सांगेन मी. आणि आज साधा सिंपल असा पनीर, आमरस आणि रोटी असा बेत होता आमचा. आणि आम्ही बघा कसं आमरस बनवले. सीझनचं पहिलं आमरस होतं हे. आम्ही बनवत होतो. मँगो आधी कट करून घेतले, मिक्सर जारमध्ये टाकले, त्यानंतर शुगर टाकली. थोडं गोड कमीच बनवलं होतं आम्ही, गोड कमीच खातो त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. परत थंड पाणी घातलं त्यामध्ये आणि एका पातेल्यात आम्ही ओतून ते फ्रीजला ठेवून दिलं. त्यानंतर आम्हाला पनीरची भाजीही बनवायची होती आणि पनीरची भाजी बनवताना एक अशी गोष्ट घडली, सांगते मी पुढे. चला तर मग आधी आपण इथे कांदा बारीक कट, मोठा रफली चॉप केलं तरी चालेल. रफली टमाटर, कांदा, लसूण आणि अद्रक हे सगळं भाजून घेतलं आहे आपण. भाजून घेतल्यानंतर ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि परत पनीर कट करून घ्यायचं आपल्याला हवे त्या साईजमध्ये, डिझाईनमध्ये, कसं पाहिजे तसं. पनीर खूप छान लागतं. माझ्या रेसिपी तुम्ही बघताच, तुम्हाला आवडताच. आज अनुपमानी बनवलेली पनीरची रेसिपी बघा, तीही खूप छान जेवण बनवते. मग बघा इथं पनीर कट करून घेतलं आहे आपण, छोटे छोटे क्यूब्स केलेत. आणि आम्हाला डिझाईन हवी होती म्हणून आम्ही वेगळी ही डिझाईन केली आहे. तर अशी कट करून घेतले आम्ही क्यूब्स. तर मग झालं. पनीर आम्हाला तळून घ्यायचं होतं थोडंसं, आणि तळायला आधी थोडे पनीर टाकले. पनीरमध्ये फॅट असतं, ते तेलात टाकलं म्हणजे ते वॉटर रिलीज करण्यासाठी ते फुटायचा प्रयत्न करतं, त्यामुळे त्यातून असं उडून डोळ्यामध्ये गेलं. थोडा कॅमेरा इथं हल्लाही असेल, ठीक आहे. मग चला, असं झालं होतं आमच्यासोबत. आणि इथं आम्ही बघा हे मसाले आम्ही बाकी काही घातले नव्हते, तुम्हाला सांगितलं ते कांदा टमाटरची पेस्ट. इथं पनीर भाजून घेतलं आहे आणि तो सुहानाचा टिक्का मसाला भेटतो तो वाला दुधात थोडा मिक्स करून ठेवला. इथं बघा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली. आधी तिने बटर आणि तेल घातलं आहे आधी कढईमध्ये, त्यानंतर कांदा टाकला. त्यानंतर कांदा परतून झाला की टमाटर टाकायचं, लाल तिखट टाकायचं, थोडं नमक टाकायचं आणि व्यवस्थित 5 ते 6 मिनटासाठी व्यवस्थित कुक करून घ्यायचं. मिक्स करायचं खूप छान असं. मग ती बनवते किती छान. मग त्यानंतर आम्ही टमाटरची प्युरी केलेली ही टाकली. तिने वेगवेगळी ठेवली होती, मी एकत्रच करते सगळी पेस्ट ती. ठीक आहे म्हणलं, अशाही पद्धतीने बघावं काय बनतं आहे. आणि आम्ही दोघींनीच बनवलं होतं आज. आणि रोट्या बनवायच्या होत्या आम्हाला, त्यासाठी रोट्या स्वतःने मी बनवल्या होत्या. तर असं आम्ही बनवून घेतलं. पनीर छान असं भाजून दिलं त्याला व्यवस्थित, असं ज्युसी टेक्स्चर येईपर्यंत भाजून घेतलं छान असं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर पनीरचे ते तळलेले क्यूब्स टाकले, मिक्स केलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर रोट्या बनवायच्या होत्या. रोट्याही बनवून घेतल्या, थोडे पापड तळले. सिम्पलचा असा मेनू होता आमचा. चला तर मग मंडळी, माझे शॉर्ट व्हिडिओ किंवा ब्लॉग्स कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही नक्की करा हा मंडळी. सो प्रियाला सपोर्ट करा. असेच नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता मी गावी जाणार आहे. गावी गेल्यानंतर तो एक नवीन बॅच असेल, खूप छान छान व्हिडिओ असतील. तिथे गावाकडचे मोहरलेले आंबे, पिकायला आलेले आंबे, त्याचे केलेले आमरस, परत आंबापोळी बनवायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला अजून काय बनवतात, कच्चे आंबे थोडे असतात, कारण का मागे पुढे आंबे लागतात, काही काही पिकलेलेही असतील. फ्रुटीही बनवायची आहे आपल्याला, आईस्क्रीम बनवायचे आहेत. आमचं घरचंच सगळं असल्यामुळे आम्ही एकदम हेल्दी असं खातो. सगळं घरचंच आहे, त्यामुळे घरचेच हेल्दी अशी बनवलेली पदार्थ तुम्हाला दाखवायचे आहेत. तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. असा होता आमचा दिवस आजचा. आम्ही सेलिब्रेट केला. आंटी नव्हत्या, आंटी बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे आम्हीच सगळं बनवलं होतं. आंटी 2-3 दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या. हे बघा पनीर किती छान बनलं आहे, टेस्टलाही खूप छान झालं होतं.
नक्की असे सिंपल पद्धतीने ट्राय करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.